हरे कृष्णा हरी बोल. सर्वप्रथम आपण भगवंतांना प्रणाम करूयात. तसेच इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांना देखील वंदन. आणि आपला उपक्रम जिथून सुरू झालेला आहे असे मंगलोर कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे अध्यक्ष जे आहेत ते नामनिष्ठादास श्री नामनिष्ठादास यांचे चरणी देखील नम्र वंदन करून आपण जुडलेले सर्व साधक भक्तगण डिवोटीज यांचं देखील वर्गामध्ये प्रणाम आहे, स्वागत आहे. हरे कृष्णा हरे बोल. आजचा अध्याय आहे 8वा, अक्षर ब्रह्मयोग म्हणजे परमत्वाची प्राप्ती. आता कालचं आपण थोडक्यात काल काय सांगून दिलं ते पाहूया. की भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या शेवटी म्हणजे आपल्या समग्र रूपाचं वर्णन करत असताना काय सांगितलं? ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ असे 6 शब्दांचा प्रयोग केलेला. आणि या समग्र रूपाला जाणणाऱ्या योग्यांना अंतकाळी आपली प्राप्ती होते. अशा पद्धतीने कालचं सांगून दिलेलं होतं. आता जसे की या श्लोकामध्ये आरंभीच आता इथे अर्जुनाला हा प्रश्न पडलेला आहे. तर इथे काय प्रश्न आहे ते अनुवाद मी पठण करते. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा. आणि मग 8.2 मध्ये, हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तू कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. म्हणजे काल आपण या ज्या श्लोकांमधनं जे जाणलेलं होतं, त्या कालचे श्लोक काय होते? 7.29 आणि 30. काय होते ते श्लोक? जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्. 7.30 मध्ये, साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. म्हणजे आपण हरे कृष्णा या कालच्या श्लोकांमध्ये पाहिलं होतं 7व्या अध्यायातले 29 आणि 30. जे अखेरचे श्लोक आहे त्याच्यामधनं काय पाहिलं की मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी केवळ जे भगवंतांच्या विग्रहाची पूजा करतात किंवा भगवंतांचं ध्यान करतात त्यांना सुद्धा, म्हणजे आपण आता इथे जे बघणार आहोत तर ते काय सांगितलेलं, आता जो प्रश्न केलाय अर्जुनाने की ब्रह्म म्हणजे काय आहे, अधिभूत म्हणजे काय, तर या तत्वांचं ज्ञान प्राप्त होतं. मग हे सर्व ऐकून या 6 शब्दांना स्पष्ट रूपाने समजून घेण्यासाठी आता इथे जे प्रश्न विचारलेले आहे आता अर्जुनाने, ते या 8व्या अध्यायाच्या आरंभीच्या श्लोकामध्ये एकंदरीत 7 प्रश्न विचारले गेले आहे. कोणी? अर्जुनाने भगवंतांना. आणि मग ज्याप्रमाणे आता आपण अर्जुन म्हटलेला आहे की ब्रह्म काय आहे, अध्यात्म, कर्म कशाला म्हणतात, अधिभूत काय आहे, अधिदैव काय, अधियज्ञ काय आणि अंतिम क्षणी तुम्हाला कसं जाणून घेता येतं. आता या 7 प्रश्नांपैकी पहिल्या 6ची उत्तरं पुढील 2 श्लोकांमध्ये आलेली आहेत. आणि कारण भगवंत कसे आहेत बघा, उत्तम वक्ता आहेत. म्हणजे त्यांना कोणत्या विषयाचा कुठे विस्तार करायचा आहे, कुठे कुठल्या विषयामध्ये समास म्हणजे संदर्भ थोडक्यात सांगायचा आहे, म्हणजे कोणत्या विषयाला अधिक विस्ताराने समजावून देण्याची गरज आहे आणि कुठे संक्षेपात सांगितलं तरी चालू शकतं. असं ते भगवंत त्रिकालज्ञानी असल्याने ते उत्तम ज्ञान आपल्याला ते सांगत आहे. आता 7व्या प्रश्नाचं उत्तर या अध्यायात आपल्याला विस्ताराने मिळालेलं आहे. तर जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंतांना वेगवेगळ्या योग मार्गांद्वारे कसं जाणून घेता येतं, हे अर्जुनाच्या निमित्ताने सगुण साकार आणि निर्गुण निराकार भक्ती करणाऱ्या समस्त मानवजातीला इथं जाणून घेता येतं. म्हणजे तुम्ही आम्ही हे सर्व आता इथे जी प्रश्न विचारलेली आहेत, ही जी प्रश्न आता आपण बघितली की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि अधियज्ञ मग कुठे राहतो आणि मग मृत्यूच्या वेळी म्हणजे कृष्णाचं स्मरण कसं करावं. तर यासाठी जी उत्तरं दिलेली आहेत तर ती काय आहे की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे तो जीव, अविनाशी जिवंत अस्तित्व. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की अध्यात्म म्हणजे शरीराचा नियंत्रक म्हणजे तो काय आहे, जीवाचा नित्य स्वभाव आहे.
कर्म कसं आहे, काम फलदायी क्रियाकलाप. जसं आपण कर्मयोगामध्ये ते जाणलं, की ही काय आहे, भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया आहे. अधिभूत म्हणजे काय आहे, की भौतिक निसर्ग. अधिदैव जे सर्वोच्च देवता आहे म्हणजे विराट रूप जे आपण बघणार आहोत विश्वरूप दर्शन मध्ये 11व्या. हरे कृष्ण. विराट रूपमध्ये, विश्वरूपमध्ये ज्या सर्व देवदेवतांचा जो समावेश आहे आणि अधियज्ञ म्हणजे त्यागाचा आनंद घेणारा हा कोण आहे? तसं परमात्मा, भगवंत. मग अधियज्ञ कुठे राहतो? सर्वांच्या हृदयात, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात. वासुदेव सर्वमिती. आणि मृत्यूच्या वेळी मग कृष्णाचं स्मरण कसं करावं? तर आयुष्यभर स्मरणाचा सरावच करावा. अशा प्रकारे हे जे सांगून दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की ब्रह्म म्हणजे काय? आता संपूर्ण ब्रह्मांडाचं आता हे एका वाक्यात तर सांगून दिलेलं, त्याचं थोडक्यामध्ये अजून चिंतन विस्ताराने सांगते, की संपूर्ण ब्रह्मांडाचं कार्य चालवणारी ही एक शक्ती. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये बघा ग्रह गोल आपापल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत आहेत आणि आपली पृथ्वी देखील स्वतःची आणि सूर्याची परिक्रमा करत आहे. तर हा सारा खेळ घडवून आणणारी एक चेतना शक्ती आहे. म्हणजे बघा ब्रह्मांडी ते पिंडी या ज्ञानेही चेतना शक्ती जी आहे ती सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये उपस्थित आहे आणि हे जी शक्ती व्यापक अशी आहे ती कणाकणामध्ये विराजित आहे. आणि मग पुढे सांगून दिलं आहे की ज्या शक्तीशिवाय या सृष्टीचा खेळ चालू शकत नाही ते काय आहे? ब्रह्म आहे. आणि या ब्रह्माला जाणणं म्हणजे काय आहे? ते केवळ मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. आणि मनुष्य का बरं मनुष्य जन्मामध्येच? कारण मनुष्याजवळच काय आहे? विज्ञानमय कोश आहे. आपण पुढे ते कोश प्रकार जाणून घेणार आहेत पुढच्या अध्यायांमध्ये. मग ब्रह्मानुभूती म्हणजे बघा आता ज्याला एखादी ब्रह्माची अनुभूती होते, ज्याला तो आत्मसाक्षात्कार होतो, तर तो त्याचं वर्णन करू शकतो का? नाही करू शकत. आणि जरी त्याने सांगण्याचा प्रयत्न जरी केला, तर तो काय होतो? अहंकार ठरतो. तो त्याच्यामधनं म्हणजे जसं त्याने सांगण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यामध्ये अहंकाराचा वारा लागल्याने ते ब्रह्मज्ञान जे असतं ते काय होतं? नाहीसं होतं. आणि म्हणून ब्रह्मानुभूती होते हे खरं आहे, पण ती शब्दात वर्णन करता येत नाही. केवळ लक्षणांमुळे ती समजून घेता येते. आता मग अध्यात्म म्हणजे काय? बघा आता काही-काही लोकं मोठमोठे ग्रंथ वाचन, शास्त्रार्थ, प्रवचन म्हणजे ही काही अध्यात्माची लक्षणं समजतात. पण इथे भगवंतांनी अध्यात्माची अतिशय सरळ आणि सोप्या याच्यात सांगून दिली आहे, की जीवाचा नित्य स्वभाव. म्हणजे बघा स्वतःच्या स्वभावाला ओळखणं याला अध्यात्म म्हणतात. आता कोणी म्हणेल तर मी तर रागीट आहे. अशी आपल्या स्वभावाची ओळख करणं म्हणजे हे काही अध्यात्म आहे का? नाही. ती काय असते आपली प्रतिक्रिया असते, रिएक्शन असते. आणि आपल्या स्वरूपाचा मूळ भाव जाणणं म्हणजे काय? तर स्वभाव जाणणं म्हणजे की हे केवळ हृदय ज्ञानाने नाही तर भावाने देखील परिपूर्ण हवं. म्हणजे आपल्यातील मूळ चैतन्य स्वरूपावर देहबुद्धीच्या कारणाने अनेक आवरणं चढलेली असतात आणि ती बाजूला सारून आपण देहबुद्धी ते आत्मबुद्धीपर्यंत जाणं अतिशय आवश्यक आहे आणि जे आपलं स्वरूप त्याद्वारा आपण जेव्हा जाणतो त्याला काय म्हणतात? अध्यात्म. आणि मग पुढे काय सांगितलंय की कर्म. आता कर्माचे आपण बरेच तेव्हा पाहिले होते कर्म, विकर्म, अकर्म. आता भगवंतांच्या दृष्टीने सृष्टीची ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे? कर्म. आता बघा, आता सध्या आंब्यांचा सीझन आहे, तर आंब्याची कोय जमिनीत रुजते. त्यातून झाड निर्माण होतं. त्याला मग मोहर येतो. त्यानंतर ते फळ धरतं. मग पुन्हा त्याचं बीज म्हणजे कोय काय होतं? जमिनीत रुजतं. हे जे चक्र आहे, ते काय आहे? सतत चालू आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये अनेक भूतमात्र निर्माण होत असतं. म्हणजे जुनं शरीर टाकून नवीन शरीर धारण करत असतात आणि हे अव्याहतपणे, अविरतपणे सृष्टीमध्ये चालू असतं. ते काय आहे? कर्म आहे. मग पुढे काय सांगून दिलेलं आहे? की अधिभूत. आता अधिभूत म्हणजे काय आहे? अधिभूत म्हणजे प्रकृती परिवर्तनशील आहे, निरंतर बदलत आहे. बघा 84 लक्ष योनींमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेने अनेक जीव जन्माला येतात. म्हणजे शरीरातील आपल्या मानवी पेशी सुद्धा नव्याने निर्माण होत असतात. म्हणजे एक ठराविक वर्षानंतर आपल्यातही तो बदल होत असतो, की जुन्या पेशी आपल्या
जाऊन नवीन पेशी त्या जागी येतात. आता ब्रह्माच्या ठिकाणी देखील हे क्षरण म्हणजे काय आहे? उत्पत्ती, विनाश असे सर्व पदार्थ हे अधिभूत म्हणून ओळखले जातात. हे काय आहे सगळं? भौतिक निसर्ग आहे. आता पुढे काय सांगितलं आहे? अधिदैव. आता अधिदैव म्हणजे काय? सर्वोच्च देवता. म्हणजे या नश्वर देहामध्ये म्हणजे काही काळ असणाऱ्या या देहामध्ये ब्रह्माचा जो अंश उपस्थित आहे तो काय? जीवात्मा. त्याला अधिदैव असं म्हटलेलं आहे. त्यालाच पुरुष म्हणून ओळखलं जातं. पुरुष म्हणजे पुरी शेते इति पुरुषः अशी पुरुष या शब्दाची संस्कृतमध्ये व्याख्या आहे. आता पुरी म्हणजे काय? नगरी आणि शेते म्हणजे झोपणारा. आता या देहाच्या नगरीमध्ये जो वास करतो, त्याची अजून आपल्याला स्वतःला ओळख झालेली नाही. म्हणून तो कसा आहे? झोपलेला. असा तो पुरुष आहे म्हणजे सर्वोच्च देवता. आणि आता पुढे काय आहे? अधियज्ञ म्हणजे त्यागाचा आनंद घेणारा. असा कोण आहे? परमात्मा, परब्रह्म. म्हणजे परब्रह्म जे या देहामध्ये साक्षी भावाने उपस्थित असते, त्याला अधियज्ञ म्हटलं जातं. आणि म्हणून पुढील श्लोकामध्ये आता भगवंत अर्जुनाच्या पुढच्या म्हणजे 7व्या प्रश्नाचं विस्ताराने उत्तर देतात. तो श्लोक बघूया. त्याचा अनुवाद आहे. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. आता इथे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की कशा पद्धतीने हे जे आपण मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर जे कर्म करतो, आता त्या काही इच्छांनी, वासनांनी जो विषयांचा जो आपण अति विषयासक्त असणाऱ्या लोकांचं इथे दाखवून दिलेलं आहे, की कशा प्रकारे मग त्यांना तो जन्म पुढील जन्म प्राप्त होतो. आणि मग अशा प्रकारे हे जे काही जीव आहेत, मग ते कसे होतात, की प्राकृत देहाच्या उत्पत्तीला कारणीभूत असतात. म्हणून यांना काय सांगितलेलं आहे, की नित्य स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात, जे आता आपण त्यावरती पाहिलेलं. आता त्यासाठी पुढचा एक आहे 8.4 मध्ये, की हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हणतात, जे आता आपण बघितलं. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवात्मामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हटलेलं आहे. हे जे आता आपण जाणलं, की कशा प्रकारे इथे भगवंतांनी सांगितलं आहे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. आणि त्याच्यामुळे आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊया, की त्याच्यामध्ये भगवंतांनी पुढच्या याच्यामध्ये जे उत्तर दिलेलं आहे अर्जुनाच्या, की अंतकाळी मग स्मरण कसं होतं? इथे जे सांगितलं आहे, की मृत्यूच्या वेळी कृष्णाचं स्मरण कसं करावं? त्यासाठी आता भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत 8.5 मध्ये, अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो, तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो. यात मुळीच शंका नाही. हरे कृष्णा. म्हणजे बघा इथे जसं शरपंजरी, बाणांच्या शय्येवर पितामह भीष्म कसे पडलेले आहे. इथे भगवंतांनी काय सांगितलं आहे, की अंतकाळी माझे स्मरण करत करत जो देह त्याग करतो, तो थेट मला प्राप्त होतो. यालाच मोक्ष, निर्वाण किंवा कैवल्य असं म्हटलेलं आहे. आता बघा, शुक्ल पक्षामध्ये चंद्र मोठा मोठा होत जातो आणि चंद्राचं मोठं होणं म्हणजे काय आहे? मनाचं विशाल होणं. कारण चंद्र हा मनाशी निगडीत आहे. आता शुक्ल पक्ष म्हणजे काय? मन. उत्तरायण म्हणजे वासनांचे ढग नाहीसं होणं आणि बुद्धी प्रकाशमय होणं. आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने देहत्याग केला म्हणजे इथे पितामह भीष्मांनी ज्या प्रकारे इथे केलेला ते देहाचा त्यांनी ती प्रतीक्षा केली, तर तिथे त्यांना पुनर्जन्म नाही. आणि म्हणजे असं करत नाही तर त्यांचं काय होतं? त्याच्यासाठी पुढील श्लोक आहे. हरे कृष्ण. याच्यामध्ये
यक्षाने युधिष्ठिराला केलेला हा यक्ष प्रश्न आहे, त्याचं इथे उत्तर युधिष्ठिर महाराज सांगून देतात. तो श्लोक पठण करते. अहन्यहनि भूतानि गच्छन्ति हयमालां शेषास्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम्. अनुवाद आहे, शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील अद्भुत गोष्ट आहे. आता बघा, बऱ्याच जणांना माहित असेल की यक्षाने युधिष्ठिराला यक्ष प्रश्न नावाने जे प्रश्न विचारले, तर ते महाभारतातील वनपर्वांमध्ये वर्णन केलेले आढळतात. तर या प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिराने दिलेली होती. तर मग थोडक्यात ती कथा अशी आहे की जेव्हा बघा पांडव वनवासाच्या काळात म्हणजे डोंगरावर आले होते, तर तेव्हा तिथे त्यांना जो तलाव म्हणजे तिथे ते पाणी जे पांडव म्हणजे भ्रमण करत करत ते तहानलेले असताना ते पाण्याच्या शोधात त्या तलावाकडे जाऊन पोहोचतात. आणि त्या तलावावर यक्षाचा अधिकार होता. आता जेव्हा नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन असे 4 भाऊ पाण्याच्या शोधात तिथे पोहोचले, तर तिथे यक्षाने त्यांना बोलावून सांगितले की या पाण्यावर त्याचा अधिकार आहे आणि जर त्यांना हे पाणी प्यायचं झालं, तर त्यांनी काय करायला हवं? यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. मग पांडवांपैकी 4ही भावांना त्याच्या प्रश्नांची काही उत्तरं देता आली नाही. मग काय झालं पुढे? आणि जेव्हा त्यांनी म्हणजे पाणी पिण्याचा प्रयत्न केला, तेव्हा यक्षाने त्यांना काय केलं? मूर्छित केलं. कारण त्याची अटच होती. आणि मग शेवटी असं युधिष्ठिर महाराज एका ठिकाणी बसलेले असताना वाट पाहत होते, की कसे अजून आलेले नाही आपली भावंड. मग ते काय करतात? ते भावांचा शोध घेत घेत तिथे पोहोचतात आणि 4ही भावांना मूर्छित पडलेले पाहून विचार करू लागतात, की हे कोणी केलंय आणि हे काय झालंय? तर मग तेव्हा यक्षाने सर्व प्रकार सांगून दिला आणि युधिष्ठिर तेव्हा म्हणतात, की ते सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहेत. आणि तेव्हा यक्षाने तो प्रश्न विचारला आणि या यक्षाच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन मूर्छित पडलेल्या या 4ही भावांना त्यांनी यक्षाने जीवनदान दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय प्रश्न विचारला होता, की अद्भुत गोष्ट जगातील सर्वात कोणती आहे? म्हणजे बघा, की जो ज्या भावात जीवन व्यतीत करतो, ज्याप्रमाणे पुढील स्लाइड पुढील स्लाइड त्यासाठी आहे. तर मग त्याचं पण आपण इथे अनुवाद घेऊया, पठण घेऊया आणि मग त्या दोन्ही याचा विश्लेषण पाहूया. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. म्हणजे इथे जेव्हा यक्षाने युधिष्ठिर महाराजांना हा प्रश्न केला, की सर्वात जगातील अद्भुत गोष्ट कोणती आहे? तर तिथे इथे सांगून दिलेलं आहे युधिष्ठिर महाराजांनी, की अनेक जण आपल्या समोर मृत्यूला ते जातात, म्हणजे मरण पावतात. तर तेव्हा म्हणजे आपल्याला काय वाटत असतं, की नाही, मी एक अमर पट्टाच घेऊन आलेलो आहे आणि अशा प्रकारे मृत्यूची तयारीच करत नाही. असा हा मूर्ख प्राणी आहे, मूर्ख जीव आहे. आणि अशा ही जगातली सर्वात अद्भुतच गोष्ट आहे, की आपल्या आसपासही बघा, आपण म्हणत असतो, की "अरे, आत्ता सकाळी दिसत होता, चांगला बोलला, भेटला आणि अचानक काय झालं? खूप वाईट झालं" वगैरे सर्व गोष्टी मान्य आहे. आपल्याला हळहळ वाटते. पण कुठेतरी आपण याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे, की खरोखर आज माझी सुद्धा ही मृत्यूची तयारी झालेली आहे का? तर तो तयारी ती करतच नाही. त्याच्या मनात हा विचारच येत नाही. आणि मग या श्लोकामध्ये भगवंतांनी जे सांगून दिलं आहे, की ज्याप्रमाणे देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करतो, म्हणजे जो ज्या भावात जीवन व्यतीत करतो. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हे आहे जड भरत मुनी, जे हरणाच्या विचारामध्ये जड भरतांची कथा आपण आता इथे पाहूया थोडक्यामध्ये, की ज्या प्रकारे ते मरण म्हणजे देहाचा त्याग करत असताना, तर ते ज्या भावाचं स्मरण करतात आणि त्या भावाची त्यांना इथे वरती दाखवून दिलं आहे, की त्या भावामध्येच त्यांचा तेच त्यांना ती प्राप्ती होते. म्हणजे की त्याचा म्हणजे
चा जो भाव असतो मृत्यूसमयी, म्हणजे जो आयुष्यभर बघा प्रपंचाची चिंता करतो, तो त्याच विषयांचं चिंतन करत देहत्याग करत असतो. आणि या उलट जो भगवंतांच्या स्मरणात आयुष्य घालवतो, म्हणजे त्याला मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण होतं. आता आपल्याला वाटतं, की आपण पूर्ण आयुष्य खूप आनंदी, मजा, मस्ती, मौज म्हणजे हे सर्व जे काही आहे, तर अंतिम समयी भगवंतांचं नामस्मरण केलं, तर काम आपलं होऊन जाईल. पण तसं होतं का? नाही होत. का? तर ते इतकं सहज नाहीये. आता उपनिषदांचा सिद्धांत देखील काय सांगतात, की बघा एखाद्या घराची जीर्ण भिंत पडण्याआधी ती काय होते? एका दिशेला झुकते. तिचा तो तोल जो काही बॅलन्स असतो तो तिकडे जायला लागतो. एका दिशेने तो झुकतो. म्हणजे बघा जेव्हा पडण्याची वेळ येते तेव्हा ती ज्या दिशेला झुकलेली असते त्याच दिशेला ती पडते. विरुद्ध दिशेला ती पडणं शक्यच नाही. आणि म्हणून आपण आयुष्यभर ज्या भावनेत जीवन जगले आहे, तोच भाव अखेरीस मनाला आपल्याला व्यापतो आणि तीच जाणीव आपल्या याच्यामध्ये राहते. आता इथे स्क्रीनवर पुढे जड भरताची ही कथा त्यासाठीच आहे, की बघा जड भरत भागवतममध्ये ही कथा येते, बऱ्याच जणांना माहिती पण आहे. पण तरी देखील या कथेचं तात्पर्य, सारांश आपण इथे थोडक्यात पाहूया. की बघा, की जसे प्रख्यात राजा भरताची ही कथा आहे. म्हणजे त्यांनी भगवंत प्राप्तीसाठी काय केलं होतं, आपलं राज्य सोडलं आणि त्यानंतर ते जंगलामध्ये एका अरण्यामध्ये तपस्वी जीवन जगत होते. आणि मग काय झालं, एकदा ते ध्यान करत असता जवळच्या नदीमध्ये एक हरीण त्यांना उडी मारताना दिसली. पण ती काय होती, गर्भवती होती आणि तिला म्हणजे वाघाने हल्ला करणाऱ्यापासून ती वाचली. आणि भीतीमुळे काय झालं, तिने वाहत्या पाण्यामध्येच तिच्या बाळाला तिने जन्म दिला. आणि मग तिच्या त्या बाळाला म्हणजे नवजात त्या पाडसाला वाचवण्याची काही तिला संधी मिळाली नाही आणि ती नदीच्या तिकडे पलीकडे निघून गेली. आता हा संपूर्ण प्रसंग पाहत होते तपस्या करता समोर नदीवरती पाहत होते भरत राजा. म्हणजे जे ऋषीमुनींच्या तपस्येमध्ये होते. तर हा संपूर्ण प्रसंग जेव्हा त्यांनी पाहिला, तर नदीमध्ये त्या तरंगणाऱ्या त्या हरणाच्या बाळाची इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, की त्यांना ती दया आली आणि त्यांनी काय केलं, त्या हरणाला वाचवलं आणि त्यांनी आपल्या त्या त्या पाडसाला आपल्या झोपडीमध्ये नेलं, कुटीमध्ये नेलं आणि ते मोठ्या प्रेमाने मग त्याचं संगोपन करू लागले. आणि मग त्याला ते हिरवे गवत गोळा करून त्याला ते खायला घालणं, त्याला मिठी मारून उबदार ठेवणं, म्हणजे त्याला ते इतकी ती प्रेमळ भावना म्हणजे अतिशय त्याच्यामध्ये त्यांचं ते खेळणं, मग त्याला पाहणं. मग अशा प्रकारे या भरताला अतिशय आनंद होत असा. आणि मग हळू भरताने काय केलं आहे, की संपूर्ण दिवस त्या हरणाची काळजी घेण्यात घालवला. हरे कृष्ण. 1 सेकंद. हरे कृष्ण. आणि मग काय व्हायचं, की त्यांचं मन पूर्णपणे त्याच्या विचारांमध्ये मग ते इतकं गुंतायला लागलं, की हळू ते जी उपासना, ती साधना करत होते भगवंतांपासून ते काय व्हायला लागलं, दूर व्हायला लागलं. आणि मग अशा प्रकारे जेव्हा ते त्यांचा अंतिम समय आला, तर तेव्हा त्यांना कोणाची काळजी चिंता होती, की त्या हरणाची, की त्या पाडसाचं काय होईल? आणि मग त्यांना त्या आठवणीमध्ये त्यांनी काय केलं, की आता आपला अंतसमय येत तर आहे, पण त्यांनी त्या पाडसाला हाक मारली आणि परिणामी राजा भरताचा जन्म त्यांचा पुढच्या जन्मीत हरिणी म्हणूनच झाला. आणि म्हणजे बघा, की त्यांच्या मागील जन्मातील आध्यात्मिक साधनांमुळे हरिणीच्या शरीरात असूनही त्यांना मागील जन्मातील केलेल्या चुकांची जाणीव झाली आणि मग म्हणजे जी योनी प्राप्त झाली हरणाची, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण आयुष्य काय केलं, जंगलातील संतांच्या पवित्र आश्रमांजवळ घालवलं. आणि जेव्हा ते परत मरण पावले, म्हणजे हा जो दुसरा जन्म झाला, तर तेव्हा त्यांना पुन्हा म्हणजे त्यांना ते जाणीव झालेली होती, की आपण कशा पद्धतीने म्हणजे आपली साधना चालली होती आणि कसा आपण खंड पडला आणि आपल्याला या हरिणाच्या योनीमध्ये जन्म मिळाला. आणि मग अशा प्रकारे दुसरा जन्म झाल्यानंतर तिसऱ्या जन्मात त्यांना मात्र पुन्हा मानवी जन्म मिळाला आणि मात्र यावेळी त्यांनी मनुष्य जन्मामध्ये भरताने काय केलं, आपली संधी वाया घालवली नाही आणि त्यांनी त्यांची साधना पूर्ण केली आणि अखेरीस काय झालं, त्यांना भगवंतांचा साक्षात्कार झाला आणि म्हणून ते महान ऋषी जडभरत म्हणून ओळखले जाऊ लागले.
अशा प्रकारे ही इथे कथा येते, की किती म्हणजे जो अंत समय येतो, तर त्याच्यासाठी हा जो प्रवास आहे, आपण एक अंत समय एक भगवंतांचं नाम घेतलं आणि आपल्याला उद्धार झाला, हे शक्य नाही. त्यासाठी अखंड साधना, अखंड स्मरण आवश्यक आहे. आणि म्हणून मृत्यू हा कसा आहे, अतिशय वेदनादायक अनुभव आहे. म्हणून मन आपलं जन्मतःच म्हणजे जन्मजात स्वभावाचा भाग असलेल्या विचारांकडे आकर्षित होणं स्वाभाविक आहे. कारण आपण या भौतिक जगतात असतो. आणि स्कंद पुराणानुसार म्हणजे मृत्यूच्या क्षणी जर भगवंतांचं चिंतन करणं तर अतिशय कठीण आहे. आणि म्हणूनच मनाला काय सांगितलं आहे, भगवंतांचं सदैव चिंतन करण्यासाठी आपला आंतरिक स्वभाव म्हणजे त्यांच्याशी एकरूप असणं अतिशय आवश्यक आहे. जे आपल्या मन आणि बुद्धीमध्ये राहणारी ही जी चेतना आहे, तर त्या चेतनेमधनं आपण भगवंतांना म्हणजे प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक क्षणी भगवंतांचं स्मरण करण्याचा सराव ठेवला पाहिजे. तरच आपण भगवंत जागरूक आंतरिक स्वभाव विकसित करू शकू. आणि पुढील श्लोकात मग भगवंत अर्जुनाला असाच सल्ला देतात. श्लोक पठण करते. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. अनुवाद आहे, म्हणून अर्जुना तू सदैव माझा कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. आता पहा, अंतिम क्षण कधी येईल हे कोणी सांगू शकतं का? नाही. मग काय सतत आराधनाच करत बसायची का? अर्जुनाला देखील हाच प्रश्न पडला, की युद्धभूमीवर समोर तर शत्रू कोण आहे? मी बाण कसा चालवावा? रथ कसा वळवावा? याविषयी तर चिंतन करू, की भगवंतांची आराधना करू? कारण भगवंत तर इथे सांगत आहेत, की तू म्हणजे सदैव माझ्या रूपाचा विचार कर, माझ्या याच्यामध्ये मन आणि बुद्धी स्थिर कर. मग आता इथे भगवंत काय सांगत आहेत, की या दोन्ही गोष्टी तू एकत्रितपणे निश्चित करू शकतोस. युद्धभूमीवरील कर्तव्याचे पालन करताना काय करायचं आहे? माझंच स्मरण करू शकतो. म्हणजे सर्वेषु कालेषु म्हणजे काय? निरंतर भगवंताचं स्मरण हवं. युद्ध करणं हे अर्जुनाचं कर्तव्य होतं. जसं आपल्या जीवनातही आपापली कर्तव्य असतात. म्हणजे बघा, की एखादे डॉक्टर आहे, वैद्य आहे, तर त्यांना जे काही चिकित्सा, जे काही सर्जरी असते, शल्यकर्म असतं, ते करावंच लागतं. वकिलाला आपल्या म्हणजे जी काही बाजू असते, सत्य बाजू असते, तर ती बाजू घेऊन ते न्यायालयामध्ये लढावंच लागतं. गृहिणी जी असते तिला गृहकार्य करावंच लागतं. अशा प्रकारे बघा तुकाराम महाराजांनी पण असंच म्हटलं आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे आपल्या जीवनातही बघा नित्य युद्धाचे प्रसंग येतच असतात. अंतर्मनात देखील विकारांचं हे युद्ध चालूच असतं. आणि या अंतर्बाह्यात युद्धाचा सामना करत असतानाच मन आणि बुद्धी भगवंतांच्या ठिकाणी लावण्याचा हा अभ्यास करावा. असं इथे सांगून दिलेलं आहे. म्हणजे सदैव आपण संकल्प, विकल्प, योग्य, अयोग्य, सार, असार हे सतत युद्ध आपल्या अंतर्मनात असतं, बाह्य मनात असतं, परिस्थितींमध्ये असतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की सदैव सर्व मन आणि बुद्धी भगवंतांवर स्थिर करणं. आता अभ्यास म्हणजे काय बरं? तर आता इथे सांगून दिलं आहे, अभ्यास योग युक्तेन. हरे कृष्ण. स्क्रीन प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक सेकंद. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. अनुवाद आहे, जो परमपुरुष भगवंतांचं ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते. तो हे पार्थ अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. आता अभ्यास करणं म्हणजे काय? तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. आता बघा, आपण गीता जेव्हा कंठस्थ करतो, प्रयास करतो, तर तेव्हा काय करत असतो? सतत तेच तेच आपण पठण करत असतो, स्मरण ठेवत असतो.
आणि अशाच प्रकारे हा अभ्यासाचा योग साधून आपणही आपल्या भटकणाऱ्या चित्ताला, मनाला, बुद्धीला इतरत्र जाऊ न देता भगवंतांच्या ठिकाणी स्थिर करणं आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी पुढे कथा येते. अजामिळाची कथा आहे की बऱ्याच जणांना ही कथा माहित असेल, भागवतामध्ये ही कथा येते. तरी देखील ही कथा आपण इथे पाहून घेऊया. आता अजामेळ शब्दाचा अर्थ पहिले सांगते. अजा म्हणजे काय? माया. म्हणजे मायेत मिळाला आहे तो अजामेळ. इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की बघा, अजामेळ हा अनेक पापे करीत जीवन जगत होता. पण हा आरंभी कसा होता की मंत्रवेत्ता, ब्राह्मण, विद्वान, पंडित, पवित्र व्यक्ती, सदाचारी असा होता. आणि एके दिवशी तो वनात जातो. म्हणजे अ, अ, घरच्यांनी, कुटुंबातील ज्येष्ठांनी सांगितलेलं असते की जा वनात जाऊन काही पुष्प वगैरे भगवंतांच्या पूजेसाठी घेऊन ये. आणि मग तेव्हा तो वनात जातो आणि त्याला रस्त्याला काय दिसतं की एक शूद्र वेश्या जी आहे ती एका पुरुषासोबत, जे नको ते दृश्य तो पाहतो. आणि मग तो पण काय होतो, त्या विषयामध्ये आसक्त होऊन जातो. आणि या म्हणजे त्याला ते सतत ते कामांध म्हणजे ते कामुक चित्र म्हणजे त्याला ते दिसायला लागतं. आणि म्हणजे त्याचं मन काय जामेचं मन काय होऊन जातं, भ्रष्ट होऊन जातं. म्हणजे त्याने तर मुळात त्याला, त्या वेश्येला आणि त्या मनुष्याला एकदाच पाहिलेलं असतं, पण त्याचं मन भ्रष्ट होतं. आणि मग तो काय करतो की सतत त्याचं चिंतन त्याला डोळ्यापुढे त्या डोळ्यांमधनं विचारांमध्ये यायला लागतं. म्हणजे बघा की पाप कसं होतं, प्रथम डोळ्यांमधून प्रवेश करतं. आता डोळे बिघडले तर मनही बिघडतं. मन बिघडलं की काय होतं, जीवनही बिघडतं. आणि मग ते नामही बिघडतं. म्हणजे हा सदाचारी अजामेळ अशा प्रकारे इतका विचित्र पद्धतीने बिघडून गेला की म्हणजे त्याला ते सतत त्याला येता जाता सतत त्याला ते म्हणजे ते जो ते दृश्य बघतो तर त्यानुसार तो अतिशय कामांध होतो. आणि त्याच्यामुळे त्याला तेच चिंतन, आणि त्याच्यामधनं तो शेवटी काय करतो की तो त्या वेश्येच्या घरी जातो आणि तिला आपल्या घरी घेऊन येतो. आणि मग तो ते पापाचरण करायला लागतो. आणि मग तो म्हणजे तो त्याच्या सर्व सदाचारी मना सगळे दुर्गुणी, सगळे दुष्कृत्य करायला लागतो. अशा प्रकारे त्याचा तो व्यवहार, मग तो पुढे जाऊन जो विद्वान पंडित असतो, मग आता त्या वेश्येला तर घरात आणलेलं असतं आणि मग तिचं सगळं उदरनिर्वाह करण्यासाठी मग त्याला बाहेर जाऊन चोरी, मारी, लुटारी या सर्व गोष्टींमध्ये करायला लागतं. मग तो अशा प्रकारे इतका दुष्कर्म म्हणजे त्याचं पतन व्हायला लागतं. आणि मग अशामध्येच त्याला संतान होतात. आणि मग त्याच्यामध्ये जे शेवटचे अपत्य होतं त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं नाव नारायण असं ठेवतो. आणि मग असं करत करत त्याचा आयुष्याचा अंतसमय येतो. आणि अंतसमयी आता शक्यतो कसं असतं बघा की आपल्या माता-पित्यांना आपलं जे सर्वात लाडकं अपत्य कोण असतं? सर्वात जे धाकटं जे काही छोटं कनिष्ठ जे अपत्य असतं, तर ते अतिशय लाडकं असतं. आणि मग याला देखील उठता बसता तो सारखा नारायण, नारायण इतकं त्याला म्हणजे कुठेही काय जाता म्हणले? येतं. हरे कृष्णा. माईक चालू आहे का? माईक बंद करा. तर मग अशा प्रकारे तो, एक सेकंद म्यूट ऑल करून पाहते. हरे कृष्णा. माईक बंद ठेवा. तर अशा प्रकारे तो जाता येता म्हणजे दैनंदिन जीवनात देखील नारायण नारायण नावाने त्याला आवाज देत, त्याचे लाड करत, त्याला बोलवत असे. आणि मग अखेर जेव्हा त्याचा अंतसमय येतो आणि मग तेव्हा काय होतं की तो जेव्हा म्हणजे नारायण नारायण असा नाव उच्चार म्हणजे त्याला इतकी सवय होती. म्हणजे तो मुळात ज्याच्यामध्ये अतिशय पापी असा कामी व्यक्ती होता, तर तो कसा होता की मुळात त्याचं आयुष्य 12 वर्ष शिल्लक असून सुद्धा त्याला काय यमदूत घ्यायला येतात. म्हणजे मृत्यू काळ त्याचा अकस्मातपणे जवळ येतो. आणि मग तो आपल्या लहान मुलाला नारायणावर म्हणजे अतिशय प्रीती असणाऱ्या त्या मुलावर त्याला हाक मारू लागला की नारायण नारायण अशा प्रकारे
आणि मग तिथे तर नारायण तर येतच नाही, कारण तो बाहेर कुठेतरी दूर असतो. आणि मग तिथे काय होतं, की तिथे अचानक जेव्हा यमदूत येतात, तेव्हा विष्णुदूत देखील येऊन पोहोचतात. आणि ते यमदूतांना काय म्हणतात, की या अजामिळाला तुम्ही सोडून द्या. इथे जे स्क्रीनवर दाखवलंय, की कशा प्रकारे या अजामिळाला हे यमदूत घेऊन जात असतात आणि इथे विष्णूचे दूत येतात. आणि ते इथे सांगत आहे, इशारा करत आहेत, की तुम्ही थांबवा. तुम्ही या या अजामिळाला घेऊन जाऊ शकत नाही. मग यमदूत म्हणतात, की याचं अखंड पूर्ण आयुष्याचा तुम्ही जर पाहिला पूर्ण लेखाजोखा, तर याने पूर्ण पापी कृत्यच केलेली आहे. आणि याला आता हा अकस्मात मृत्यू म्हणजे जरी याची 12 वर्ष बाकी आहे, तरी देखील आम्हाला ही आज्ञा आहे, की याला इथे आता अ, भूलोकावर ठेवणार नाही. आम्ही याला यमलोकात नेणार आहोत. मग विष्णुदूत म्हणतात, की नाही, यांनी आमच्या आराध्याचं नाव घेतलेलं आहे. आणि मग तेव्हा परत त्यांच्यामध्ये जो संवाद होतो, की आराध्याचं नाव घेतलेलं नाही, त्यांनी पुत्राचं नाव घेतलेलं आहे. नारायण, नारायण त्यांनी आवाज दिलेला आहे. पण मग विष्णुदूत म्हणतात, की हे आमच्या भगवंताला आणि मला माहिती नाही. बघा भगवंत किती उदार आहेत, किती दयाळू आहेत. ते भगवंतांचं म्हणजे जाणते अजाणतेपणी जे नाम घेतलं जातं, म्हणजे नारायण, नारायण हे भगवंतांचं नाव आणि तिथे भगवंत अतिशय प्रसन्न होतात आणि या अजामिळाला या यमदूतांपासून सोडवण्यासाठी विष्णुदूतांना पाठवतात. आणि अशा प्रकारे हा संवाद, हा जो इथे अजामिळ आहे, तो देखील हे सर्व ऐकत असतो. आणि मग अखेरीस यमदूतांना इथून जावं लागतं आणि विष्णुदूत मग काय करतात, की याला इथे सोडून देतात आणि याचं हे आयुष्य, पुढील आयुष्यकाळ वाढतं. म्हणजे तो 12 वर्ष अजून जगणार असतो. आणि मग असा विचार करतो, की अजामिळ, की "अरे रे! मी तर किती व्यर्थ आयुष्य घालवलं. जेव्हा मी नारायण, नारायण स्मरण करत माझ्या पुत्राला बोलवत होतो, पण इथे साक्षात विष्णूंचे दूत येऊन मला वाचवलं. म्हणजे मी पूर्ण सबंध आयुष्यामध्ये मी किती पापी कृत्य केलेली आहे. आणि म्हणून मी आता जे काही मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे, तर मुळामध्ये मग अशा प्रकारे अजामिळची बुद्धी म्हणजे ती त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडे जाते आणि मग ते भगवंताच्या स्वरूपामध्ये तो स्थिर होतो. आणि मग त्याला जे घेऊन येण्यासाठी जे विमान इथे तुम्हाला दाखवलेलं आहे स्क्रीनवर, की म्हणजे तो इतकी तपस्या करतो, की म्हणजे पापी असूनही त्याला ती सद्गती मिळते, की तो म्हणतो, की नाही, आता जो मला जे पुनर्जन्म जणू काही 12 वर्षांचा जो मला लाभ मिळालेला आहे, तर तो मी पूर्ण भगवत चिंतनात घालवेल आणि अशा प्रकारे त्याचा तो उद्धार होतो. म्हणजे नामात निष्ठा ठेवण्याचं हे एक फळ आहे, की शेवटी जेव्हा त्याचा अखेरीस म्हणजे 12 वर्षांनी जो मृत्यूचा काळ, तेव्हा विष्णुदूत त्याला पार्षदचे विमान अ, घेऊन घ्यायला येतात. म्हणजे बघा, की इथे नारायण नावाचा जप करून त्याने काय केलं आहे, स्वतःची जीभ आणि जीवन पवित्र केलं. म्हणजे बघा, जिभेला जर समजावलं म्हणजे आपल्या, तर ती सुधारू शकते. आणि भगवंतांची भक्ती करणाऱ्याला इहलोक आणि परलोक म्हणजे इथे जे दाखवलं आता वरती स्क्रीनवर, की या म्हणजे इहलोकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये ज्या प्रकारे इथे यमदूत घ्यायला आलेले असताना देखील तिथे त्यांना म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी मानच मिळालेला आहे. कारण इथे विष्णुदूतांनी सांगून दिलंय, की भगवंतांचं यांनी नाम घेतलेलं आहे. आणि इथे नंतर जे परलोकामध्ये, तर त्यांनी त्याचा पूर्ण पवित्र नामाचा जो जप केला, जी साधना केली आणि तिथे देखील याला मानानेच, सन्मानाने विमानात बोलावलेलं आहे. म्हणजे बघा, भगवंतांच्या नावाचा आश्रय घेऊन तो तरुण गेला. आणि अशा प्रकारे इथे भगवंतांनी मग कोणकोणत्या नावाने स्मरण करा असं सांगितलेलं आहे का? असं काहीही सांगितलं नाही. तर मुळात इथे काय सांगितलं आहे, की भगवंत नामाचा आश्रय घेतल्यावर अजाचा काय झालेला? ब्रह्म. म्हणजे आज अज ब्रह्मात मिळाल्यामुळे तो काय झाला? ब्रह्मरूप. म्हणजे जीव आणि शिव एक झाले, असे अजामिळ शब्दाचे 2 अर्थ होतात. जसं मायेत फसलेला जीव आणि दुसरा काय आहे? ब्रह्मरूप झालेला जीव. अशा प्रकारे ही कथा इथे आहे, की जे नामाचं, पवित्र नामाचं, मग ते कसंही घ्या, भावाने घ्या, अभावाने घ्या, जाणतेपणे घ्या, अजाणतेपणे घ्या. आणि मग भगवंत पुढील श्लोकामधलं जे विवेचन आहे ते वाचन करते. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत.
म्हणजे इथे भगवंतांनी आता जे मी म्हटलं, की असं काही नाव सांगितलं आहे, की नाही याच नावाने तुम्ही स्मरण करा, असं काही सांगितलेलं नाही. तर त्यांनी काय सांगितलं आहे, की त्यांचं गुण, त्यांची सर्व लक्षणं सांगितलेली आहे. ही जी काही लक्षणं आहेत, सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करतात. सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत, परे असणारे. मग आता इथे बघा, कवी म्हणजे काय आहे? त्रिकाल यज्ञ. जे कवीनाम अशना कवीही जे आपण 10व्या अध्यायामध्ये विभूती योगांमध्ये पाहणार आहोत. म्हणजे सर्व विचारवेत्त्यांमध्ये शुकदेव जे आहे, तर ते कसे आहेत? श्रेष्ठ म्हणजे ते त्रिकाल यज्ञ आहेत. आणि अशा प्रकारे इथे भौतिक प्रकृतींच्या पलीकडे अर्थात जे दिव्य आहेत ते भगवंतांचं स्वरूप आहे. आता इथे म्हणजे भगवंतांविषयी जे काही आपण म्हणतो, की बघा हरी अनंत हरी कथा अनंता. जे इथे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत बघा राम, कृष्ण, शंकर, पार्वती जी एकाच परमात्म्याची अनंत रूपं आहेत. आणि अशा अचिंत्य स्वरूपाचं जो चिंतन करतो तो परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणजे इथे ब्रह्मदेव वगैरे जी काही कथा सांगत आहेत, इथे जे भगवंत शिव आहेत त्यांच्यासोबत सर्व कथा ऐकण्यासाठी इथे जे जमलेले आहेत भक्तगण, तर ते अचिंत्य स्वरूपाचे जे चिंतन करत आहेत, जे मागे वरती इथे वरती दिसत आहे आणि इथे भगवंतांचं अचिंत्य असं स्वरूप दिसत आहे. ते काय होतं? भगवंताला प्राप्त होतात. आणि या सर्व गुणांचं चिंतन भगवंतांच्या कोणत्याही रूपामध्ये करा, असं असं म्हटलेलं आहे. तर ते का म्हटलेलं आहे? तर इथे बघा तुम्ही 8.15 श्लोक पठण करते. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत, ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखांनी भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता, परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. हरे कृष्ण. आता भगवंतांनी या संसाराला दुःखालय असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, विद्या मिळते तिथे काय म्हणतो आपण? विद्यालय. औषधं मिळतात ते औषधालय. मग या संसारात काय फक्त दुःखच मिळतात का? तर सुख देखील मिळतंच ना. पण दुःखाचं परिमाण जे काही आहे, त्याची सुखापेक्षा ती अधिक असते. बघा आता कल्पना करा, की ज्याप्रमाणे संत्र्याची आपण रसाळ फोडी जेव्हा ग्रहण करतो, त्यामधनं जो आनंद मिळतो तो कसा आहे? क्षणभर आहे. आणि जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण ती ग्रहण करतो, तोपर्यंत तो आनंद टिकून राहतो. पण त्या फोडींचे धागे, ते काही कण असतात बघा, ते तंतू असतात. तर ते काय होतात, बऱ्याच काही जणांच्या दातांमध्ये ते अडकले जातात आणि ते निघेपर्यंत आपलं लक्ष विचलित करत असतात. म्हणजे आनंद किती काळ होता संत्र खाण्याचा? अगदी क्षणभंगूर. आणि दुःखाची भावना म्हणजे ती टोचणी म्हणजे अडकलेले जे कण जोपर्यंत तो त्रास, त्या वेदना म्हणजे ही दुःखाची भावना अधिक वेळ टिकते. आणि म्हणून इथे सांगून दिलेलं आहे, की या समस्त मानवजातीला सुखाची कामना असते. आता सर्वजण ते सुख कोणत्या ना कोणत्या साधनांमध्ये शोधत असतात. म्हणजे बघा, चांगला फोन, गाडी, घर, धन, पद, प्रतिष्ठा असते किंवा जोडीदार असतो, मग मुलं-बाळं, व्यापार, सत्ता असं मिळालं तर सुख लाभेल असं मानून काय होत असतं, सर्वजण रात्रंदिवस याचसाठी झटत असतात. म्हणजे त्यामागे इतकी बरी-वाईट काही कामं असतात, ती सतत त्याच्यामागे ते धावपळ सतत चालू असते. मग हे सर्व प्राप्त होत गेलं, तर जीवन सुखकर होईल, कुठेतरी खूप आनंद मिळेल असं काही वाटतं. म्हणजे ती इतकं अशा प्रकारे ती जीवाची, त्या देहाची जी धावपळ असते, तर तिथे मुळात ती वास्तविकता आहे का? नाही. का? तर भौतिक बाबतीमध्ये बघा, म्हणजे जर आपण विचार केला, तर अमेरिका विश्वामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आहे. पण तिथे पण मानसिक नैराश्य म्हणजे डिप्रेशन जे आपण म्हणतो, तर तिथली टक्केवारी देखील तेवढीच अधिक प्रमाणात आहे. का बरं? कारण जर साधनांमध्ये सुख असतं, तर तेथील लोक देखील तसे निराश का झाले असते? नैराश्य कोणाला येतं बरं? तर जे साधन संपन्न असतात,
म्हणजे त्यांच्यात याचं प्रमाण अधिक असतं. सतत हे हवंय, ते हवंय, इथे हे हवंय. या भौतिक जगतामधल्या ज्या सुखाच्या कल्पना म्हणजे इतका मनुष्याचा विवेकाचा जो विस्तार मुळात कुठेतरी मर्यादा असून त्यांनी जर सर्व गोष्टी, भौतिक गोष्टी प्राप्त केल्या तर काहीच हरकत नाही. पण इथे भगवंत काय सांगून देत आहेत, की अतिशय म्हणजे ज्या धावपळीमध्ये याच्यामध्ये की त्याची कामना कुठेतरी त्या सुखाच्या मागे धावण्याची म्हणजे सुखी माणसाचा सदरा आपण जसं म्हणतो, तर तो कसा असायला हवा इथे ती जाणीव आहे आणि म्हणून हे संसार कसा आहे दुःखालय, हेच शाश्वत आहे आणि त्यासाठी ते भगवंतांनी सांगून दिलं आहे. आणि म्हणून भगवंत पुढे काय सांगून देतात, की भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणं आहेत. म्हणजे इथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. आता हे स्क्रीनवर ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे. इथे जेव्हा अर्जुन म्हणतो, की मी युद्ध करणार नाही, तर मग तिथे म्हणजे जे दुःख त्याला वाटत होतं, की मला याच्यात आनंद वाटत नाही, तर मग याचं पण इथे कुठेतरी समाधान भगवंत सांगत आहेत. म्हणजे भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहांपासून खालपर्यंत म्हणजे काय आहे? एकूण 14 लोक आहेत असं मानलं जातं. म्हणजे कोणती? ब्रह्मलोक, सत्यलोक, तपोलोक, जनलोक, स्वर्लोक, भूर्लोक म्हणजे भूलोक आणि याखाली काय आहे? अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ, पाताळ असे अधोलोक आहे आणि त्यातील सर्वोच्च काय आहे? ब्रह्मलोक. आता त्यात ब्रह्माजींचा निवास असतो. पण या विविध लोकांमध्ये त्यांची स्वतंत्र अशी कालगणना आहे. ती पुढे आपण पाहणार आहोत. आता हा काळ कितीही मोठा असला, तरी तेथील वेळ म्हणजे जो व्यतीत करून परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. म्हणजे कालही आपण ते पाहिलं, की जेवढा बॅलन्स शिल्लक असेल, पुण्य शिल्लक असेल, तेवढ्याच प्रमाणात तिथे राहता येतं. आता कुठेही आपल्याला असं स्थायी पर्मनंट निवास करता येत नाही. म्हणजे जितकं पुण्य असेल त्यानुसार त्या लोकात निवास करता येतो. वाईट कर्म केलं तर वाईट कर्म भोगून नरकातलं देखील तसंच आहे, की नरकामध्ये काय आहे? फक्त वेदना आहे, जे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. तर ही सर्व जी काही आहे, म्हणजे ती भोगून वाईट कर्म देखील परत यावं लागतं. म्हणजे हे काय आहे? सर्व लोक पुनरावर्ती आहेत. आगमा पायिनो नित्या, म्हणजे जो येतो त्याला परत जावेच लागते. म्हणजे युद्धामध्ये जर तू जिंकलास, तर तू पृथ्वीवरती सार्वभौम राजा होशील किंवा युद्धामध्ये जर तुझं मरण आलं तर तुला स्वर्गप्राप्ती होईल. आणि म्हणून काय इथे भगवंतांनी सांगितलेलं की नरक म्हणजे ही काय फक्त वेदना आहे. आणि म्हणून हे तू जाणून घे. आता पुढे जाऊन जो कालगणनेचा आता आपण विचार केला की ब्रह्मांडांचं वर्णन ते आपण इथे अनुवाद वाचूया. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युग एकत्र केली जातात आणि त्याच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार्थ पुन्हा रात्र पडते आणि ते असह्यपणे विरघळतात. म्हणजे बघा इथे भगवंतांनी ब्रह्मांडाचं वर्णन केलेलं आहे, की सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. ते मी परवा ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं सांगून दिलेलं, की सूर्याचा प्रकाश म्हणजे पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटं लागतात. आता 1000 चतुर्थ योग पूर्ण झाला, तर ब्रह्मदेवाचा काय होतो? 1 दिवस. त्याचप्रमाणे 1000 चतुर्योग म्हणजे काय आहे? ब्रह्मदेवाची रात्र. अशा प्रकारे 100 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. आणि ब्रह्मदेवाच्या 1000 कल्पानुसार सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग हे 4 असे आहेत. म्हणजे ते सांगून दिलेले सतयुग जे आपण बघितलं, त्रेतायुग, द्वापारयुग आणि पुढचं आहे जे सध्याचं कलियुग. अशा प्रकारे ब्रह्मदेवांचं हे जीवसृष्टी त्याच्यामधनं ते निर्माण करतात आणि रात्रीच्या आगमनाने म्हणजे जे काही उत्पत्तीनंतर जो संहार, जो लय होतो तो रात्रीच्या आगमनाने ते सर्व काही नष्ट होतात. मग मी आणि माझे यामध्ये सर्व सृष्टी व्यापलेली आहे. आपल्या जीवनात सुद्धा एक प्रलय आहे. आता प्रलय म्हणजे आपल्या जीवनातला काय आहे? झोप. म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय होतं? सगळं विसरून जातो आणि जाग आल्यावर आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवतात. कारण त्या आपल्यातच असतात. आपल्याला आपली दिनचर्या आठवते, आपले संस्कार आठवतात, आपले शरीर
जशा पद्धतीने आहे, तसं ते निर्माण होत राहतं. म्हणजे बघा पावसाळ्यात कितीतरी कीटक जन्म घेतात आणि त्यांचं आयुष्य पण ते कसं असतं अल्प काळापुरतं असतं. म्हणजे उत्पत्ती असते तिथे स्थिती असते, गती असते तिथे पण ती कशी असते अल्प काळासाठी असते. अशाच प्रकारे आपण अव्यक्तातून जन्म घेतो आणि त्यातच विलीन होतो, असं इथे भगवंतांना सांगून द्यायचं आहे. आणि मग त्यासाठी जी सृष्टी पुन्हा-पुन्हा आता याचा अनुवाद पठण करते, की याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे आणि सनातन आहे. ती काय आहे? परा आणि अविनाशी. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला, तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजे ही सृष्टी जी दाखवलेली आहे, भगवंतांचं परमधाम जे आहे, जे गोलोकधाम आहे, तर तिथे सृष्टी ही जी दाखवली आता सर्व काही नष्ट होतं. पण मुळात ते उत्पन्न होतं. कारण बीज हे असतं ते म्हणजे ज्याच्यापासून पुन्हा सृष्टी होते हे कुठलं आहे? तर ती पराप्रकृती आहे. आणि या सर्वांच्या पलीकडे जो अव्यक्त भाव आहे, जो अविनाशी आहे, तो कधीही नष्ट होत नाही. आता हे जरा समजायला कठीणच आहे, पण त्यासाठी सोप्या भाषेत उदाहरण सांगते, की बघा ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने वितळले आणि ते आटवले, तर त्यानंतर त्या सोन्याला आपण काय म्हणतो, ती एक लगड, एक तर काय असतं ती पूर्ण त्याचा एक साचा झालेला असतो आणि जेव्हा त्यामधनं दागिने बनवले जातात, तेव्हा त्या लगडीचा आकार, त्या साच्याचा आकार काय होतो? नष्ट होतो. त्यापासून कारण दागिने बनवलेले असतात. आणि अशाच प्रकारे हा व्यक्त आणि अव्यक्ताचा खेळ चालू असतो, की जसे आपण पाहतोय, की कशाप्रकारे भगवंतांचं परमधाम इथे जे दिसत आहे, पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. की हे चिंतामणींनी रचलेल्या प्रसादांनी युक्त आहे. इथे जे तुम्हाला थोडंसं झूम करून बघा किंवा तुम्हाला WhatsAppला ग्रुपमध्ये पाठवलं जाईल हा चार्ट. तर मग इथे सर्व इच्छा पूर्ण होतात ते काय आहे? गोलोक वृंदावन म्हणजे दिव्य लोकातील हे श्रेष्ठ असं धाम आहे. आणि त्याच्या खाली आपण जे काही पाहणार आहोत, आता हे तुम्हाला इथे दिसेल. तर भगवंत जेव्हा बघा पृथ्वीवर अवतरित झाले, म्हणजे मथुरा येथे वृंदावन ठिकाणी त्या विशिष्ट भूमीमध्ये दिव्य लीला केलेली आहे. हे जे तुम्हाला दिसत आहे इथे, ज्या लीलांच्या इथे फोटोज स्क्रीनवरती स्लाईड आहेत. तर या कशा आहेत? श्रेष्ठ गोलोक धामाचं प्रतिरूप. म्हणजे निधिवन जे आजही तिथे रासलीला भगवंतांच्या चालू आहे. आणि मग हे जे अशा पद्धतीने भगवंतांचं परमधाम आहे, जे मुळात जे मूळ स्वरूप आहे, हे आहे इथे गोलोक वृंदावन, जे गर्भोदक विष्णूंचा निवासस्थान आहे. अतिशय सूक्ष्म आणि सखोल अभ्यास आहे याचा. आणि आता वेळेअभावी आपण तो तेवढा बघू शकत नाही. पण आपण हे प्रतिरूप जिथे आपण वृंदावनमध्ये जातो आणि तिथे आपण हे प्रतिरूप भगवंतांचं इथे आपल्यासाठी अतिशय भाग्यवान आहोत, की आपण तिथे ते दर्शन घेऊ शकतो. आणि मग आता पुढे जाऊया, की इथे इथे हा जो श्लोक आहे, तर हा काय आहे बरं? तर हे मुकुंदमाला स्तोत्र आहे. मग याची रचना महाभागवत महाराज कुलशेखर यांनी केलेली आहे. जसे की आपण जाणले, की बघा मरण समयी देहाची कार्य ही विस्कळीत होतात. म्हणजे काही तिथे मन हे आपलं कसं असतं भयाने व्याकुळ म्हणजे स्थितीमध्ये असतं आणि यासाठी इथे महाराज कुलशेखर यांनी या स्तोत्राद्वारे जी प्रार्थना केली आहे, की मला म्हणजे या निरोगी अवस्थेमध्येच मृत्यू यावा. म्हणजे काय? तर या माझ्या मनोरूपी म्हणजे राजहंस जो आहे, जे इथे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, की याचं भाषांतर मी पहिले वाचते, की श्लोक पठण करते, पण ते स्क्रीन एक सेकंद. तर हा श्लोक काय आहे बरं? कृष्ण त्वदीया पदपङ्कजा पञ्जरान्तम् अद्यैव मी विशतु मानसराजहंसः
प्राण प्रयाण समये कपवात पित्तै कंठ वरोधेन विधै स्मरण कुटस्ते. अनुवाद आहे, हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलाच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा, शारीरिक विनोद, वायू, पित्त आणि कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण कसे करू शकेन? म्हणजे ते महाराज कुलशेखर यांनी हे तुम्ही जर पुस्तकाची चौकशी केली किंवा ई-बुक द्वारा जरी बघितलं, तर हे मुकुंदमाला स्तोत्र अतिशय प्रभावी आहे. जवळपास 1000 वर्षांपूर्वी याची रचना कुलशेखर महाराजांनी म्हणजे स्तोत्राद्वारे प्रार्थना केलेली आहे. काय केली आहे? की मला या निरोगी अवस्थेतच मृत्यू यावा. कारण त्यांना ही जाणीव होती, त्यांनी हे सर्व जाणलेलं होतं, की कशाप्रकारे अंतिम समयी जे श्वास आहे, तर त्याच्यामधनं जे काही अ, वायू, पित्त, कफ म्हणजे या क्रियांद्वारा जे काही शरीरामध्ये अचानक उद्भवतात आणि त्यामधनं भगवंतांचं स्मरण होणं शक्य आहे का? कारण त्या वेदना असह्य असतात आणि म्हणून इथे त्यांना जे कीर्तन आहे, जे भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे, तर त्यांनी इथे राजहंसाची उपमा दिली आहे. म्हणजे राजहंस हे एक रूपक सांगितलं आहे, की ते कसं आहे, कमळाच्या ताटव्यात जेव्हा ते प्रवेश करतं, तेव्हा त्याला काय होतं? आनंद वाटतो. त्याचप्रमाणे शुद्ध जे भक्त आहेत, जे साधक आहेत, त्यांचं चित्त सुद्धा भगवंतांच्या चरण कमळाकडे आकर्षिले जाते. पण कुठेतरी या भीतीने म्हणजे ही शारीरिक व्याधी जर वाढल्या म्हणजे मरणसमयी काहीही होऊ शकतं आणि हे त्यामधनं जर माझं खंडना पडली, जर मी अखंड नाम कीर्तन करू शकलो नाही, तर मग त्यासाठी मला तुम्ही आत्ताच माझं शरीर जेव्हा सर्व व्यवस्थित इंद्रिय काम करत आहेत, तर तेव्हाच तुम्ही मला म मरण तुमच्या इथे चरणकमलांमध्ये शरणागती द्या. असा हा सुंदर भाव अनेक त्या स्तोत्रांमधनं त्यांनी श्लोकांमधनं ही प्रार्थना केलेली आहे आणि ती आपण नक्कीच पठण करू शकतात. म्हणजे ही जरी प्रार्थना आपण केली, तरी आपल्याला अंतकाली स्मरण होतं आणि त्याच्यामधनं आपण भगवंतांच्या याच्यामध्ये नक्कीच त्या भावामध्ये प्राप्त होतो. आणि मग अखेरचा जो श्लोक आहे, की मग या सर्व सत्कर्मांचं श्लोक पठण करते. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. अनुवाद आहे, जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते, त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. आत्ता ज्याप्रमाणे हे सांगून दिलं इथे, की ज्याप्रमाणे इथे आपण पाहिलं, की हे मुकुंदमाला स्तोत्र आणि त्याचाच इथे पुढे काय सांगून दिलेलं आहे, की परम शाश्वत धामाची प्राप्ती. मग मनुष्याने काय केलं पाहिजे? भक्ती मार्गाचा स्वीकार. म्हणजे बघा, या सर्व सत्कर्मांचं केवळ भौतिक फळ मिळू शकतं. म्हणजे जे काय आहे, तात्पुरतं आहे, एका जन्मापुरतं आहे, क्षणिक आहे. पण देवाची भक्ती म्हणजे या भौतिक जगताच्या बंधनातून मुक्ततेकडे घेऊन जाते. आणि म्हणूनच ज्या योगींना हे सत्य माहिती आहे, काय माहिती आहे? की हे जे वेदाध्ययन आहे, तपस्या आहे, दान करणं आहे किंवा सकाम कर्म आहे, यापासनं जे काही फळ प्राप्त होतं, तर ते त्या फळापासून ते वंचित होत नाही आणि म्हणूनच मग ते त्यांचं मन भौतिक जगापासून वेगळं करतात आणि ते फक्त भगवंताशी जोडतात. म्हणजे प्रकाशाच्या या मार्गावर चालत असताना त्यांना अखेरचा शाश्वत आनंद प्राप्त होतो आणि शाश्वत अशा परमधामाची प्राप्ती होते. असं भगवंतांनी या अतिशय महत्त्वाच्या
अखेरच्या श्लोकामध्ये सांगून दिलेला आहे. आणि अशा रीतीने हा सदैव आठवावा असा हा 8वा अध्याय आहे. स्मरण राहायला हवं. कारण इथे फक्त सर्व या ज्या उपाधींचं, तपस्यांचं जे काही सांगून दिलेलं आहे, तर तेच नाही आहे. तर अंतकाळ जो कसा असेल, की ज्याचं जीवन मंगल असेल, त्याचं मरणही मंगलच असेल. आणि म्हणून त्यासाठी हा 8वा अध्याय जीवनभर आठवायला हवा. आणि त्याचं स्मरण राहायला हवं अशी प्रार्थना आपण सर्वांनी भगवंत चरणी नक्कीच करूया, की जेणेकरून अंतसमयी देखील आपल्याला हे स्मरण राहायला हवं. आता झालेली ही उपदेश सेवा भगवंत चरणी अर्पण करते आहे. इति अथाष्टमोऽध्यायः. हरे कृष्णा, हरी बोल. आपला वेळेत समापन झालेलं आहे. रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि काही कोणाचे शंका प्रश्नोत्तर असतील तर ती घेऊया. हरे कृष्णा, हरी बोल.